तुम्हाला माहिती आहे अखंड महाराष्ट्राचं प्रेम आपल्या बकासूरवर आहे. तर ताई सुद्धा इथं आल्या. ताई नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं? सुवर्णा पाटील. सुवर्ण पाटील. कुठून आलेत आपण? मी नवी मुंबईमध्येच राहते. नवी मुंबईवर आज बकासूरला बघायसाठी काय करणार बाबा मैदानावर यायचं आज? मी नेहमी म्हणजे बकासूरला बघते आणि नेहमी जाते, घाटावर पण जाते. आता कोलेला पण गेले, त्याच्या अगोदर पाडीला जाऊन आले. ह्याच्या आधी सुद्धा तुमचं व्हिडिओ व्हायरल झाला बरोबर आहे का? टीव्हीवर सुद्धा काहीतरी आलेलं तुम्ही. हो हो. कसं वाटतंय आज बकासूरला पुन्हा एकदा भेटला, तुम्ही हार घेऊन आलाय, कसं वाटतंय? मला खूप आनंद होत आहे, कारण की बकासूरला मी म्हणजे आपण कसं देवाला जेव्हा पाया पडतो, मॉर्निंगला उठून जेव्हा देवाबत्ती करतो वगैरे पाया पडतो, तेव्हा तसं मी बकासूरचं पण रोज नाव घेते आणि महादेवाचं नाव घेते. मी शिवभक्त आहे, मी महादेवाची पूजा करूनशी मी तेव्हा बक्याचं नाव घेते. आणि मी 2-3 कामं बोललेली मनात की देवा माझं काम होऊ दे ना. खरं 2 कामं माझी झाली आणि एक मोठं एकदम काम झालं. ह्याच्यापेक्षा हे तर काहीच नाही, छोटे आहे नॉर्मल, ह्याच्यापेक्षा मोठं गिफ्ट देणार आहे ते जगामध्ये कोणीच कधी दिलं नसेल असं मी देणार आहे. बकासूरला गिफ्ट देणार आहे. बकासूरला म्हणजे कुठेतरी देवाला बकासूर देवाला तुम्ही कुठे काहीतरी मागितलं त्यांनी ते पूर्ण केली. झाली माझी 2 गोष्टी झाले आणि एक मोठं झालंय, एकदम मोठं झालंय, म्हणून मी खूप मोठं देणार आहे त्याला. लवकरच एक मोठं काहीतरी गिफ्ट देण्यात येणार आहे बरोबर का? काय कारण आहे, काय कारण आहे नक्की बकासूर? कसं काय तुमचं बाबा, कसं काय तुम्ही बकासूरला बघितलं पहिलं, कसं काय पूर्ण सांगा? मी रील्स मध्येच बघायची आणि बकासूरला म्हणजे खूप म्हणजे त्याचं जेव्हा म्हणजे त्याची पळ वगैरे बघणं त्याला मला खूप एवढं आवडलं. मला ह्या क्षेत्रातलं काही पण माहिती नव्हतं, ABCD पण नव्हतं, पण मी एवढी दिवाणी झाली ना बक्याने मला बापरे एकदम वेडच करून टाकलं. म्हणजे एकदम पहिल्यांदा रीलला बघितलं तुम्ही बरोबर आहे. मग समक्ष भेटले तेव्हा मी अशी झाली ना, म्हणजे वेळ लागूनच गेला की सांगू शकत नाही. एखाद्या नवीन आपल्या एखाद्या व्यक्तीला भेटायची ओढ असली वर्षभराची, मग तेव्हा भेटल्यावर कसं वाटतं, तेव्हा आपल्याला म्हणजे असं पुन्हा पुन्हा भेटावशी वाटतं आणि काय करू ना काय नाही असं वाटतं. तसं कुठे भेटलेलं सुरुवातीला, कुठे भेटलेलं? इथं मोहला, मग नंतरला सावली 26 जानेवारी. खूप दूरवरून तुम्ही बघायला जाताय. आज काय आणले आज बकासूरसाठी? आज बकासूरसाठी एक हार आणला फुलांचा, म्हणजे पैशांचा हार आणला. खूप प्रेम आहे आणि आज तुम्ही टीव्हीवर सुद्धा आहे. आज ही मुंबईमध्ये आला बरोबर आहे का? आणि चांगला पाहिला. काय सांगता आज कसं पाहिला, बघितला का व्हिडिओ तुम्ही? बघितला ना व्हिडिओ ना, आम्ही मगाशी स्टेजवरच होतो तेव्हा बघितला. स्टेजवर गेलता पळण्यात, कसं पाहिला आज? काय धूम, एकदम रॉकेट सारखं रॉकेट सारखं पाहिला. इथनं पुढे कसं बघताय बकासूरकडे? मोबाईल शेट कसं काय तुम्हाला बाबा? कारण की बकासूर दम देतात. मोबाईल शेट बद्दल काय सांगताल, कसा स्वभाव आहे त्यांचा? त्यांचं खूप म्हणजे अल्लड आहे आणि खूप स्वभाव नेचर त्यांचं खूप छान आहे. जास्त बोलत नाही पण खूप चांगलं आहे ते, चांगले बोलतात. आणि पुन्हा एकदा तुम्हाला इथं बघायला भेटलं. काय बाबा तुम्ही म्हणला जी इच्छा काय सांगते, थोड्याच्या भाषेत काय सांगतो, काय काय इच्छा पूर्ण केला सांगण्याचा प्रयत्न करतो? नाही ते म्हणजे आहे काहीतरी XYZ, म्हणजे जशी आपण देवाला इच्छा मागतो तशी आपण जसं साकडं घालतो आणि बोलतो ना की बाबा देवा माझा हे काम होऊ दे, मी तुला मानपण देईल, हे करेल ते करेल, तसंच माझं मी केलं आणि ते सक्सेस झालं. आणि आणखीन एक झालं ते कालच तर माहिती पडलं. मी तर एवढी खुश आहे ना की सांगू शकत नाही. म्हणजे दोन्ही स्वप्न तुमचे पूर्ण केले बकासूरने, कुठेतरी त्याला वरदान भेटलं तुम्हाला बरोबर आहे का? मी म्हणजे एवढं लहानपणापासून म्हणजे महादेवाची पूजा करते, तर मला म्हणजे आता कुठं बकासूर भेटलं म्हणजे महादेव मला भेटल्यासारखं आणि मी धन्य झाले. जसं तुम्ही म्हणला आता लवकरच मोठं त्याला गिफ्ट देणार आहे, कधी बाबा बघायला भेटेल काय देणार हे आता बघू, आता कधी या थोड्या दिवसातच. चालते. खूप खूप धन्यवाद ताई. बैलगाडा क्षेत्रात तुमच्यासारखे आजकाल लेडीज खूप कमी बघायला भेटतात आणि कुठेतरी तुम्ही आज बकासूरवर एवढं प्रेम दाखवताय आणि बकासूरमुळे तुम्ही पण चर्चेत आलाय खूप. आणि असंच कायम बकासूरवर तुमचं प्रेम राहो ही शुभेच्छा आपल्याकडून. धन्यवाद.